आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राभा, 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या सायन्सच्या नोट्स आहेत, वाटून टाक. हा, आणि पुढल्या आठवड्यात आपण टेस्ट घेऊ शकतो, परीक्षा घेऊ शकतो, कळलं? आई, वृंदाताई बाहेर आहे जरा. आटपली का कामं? हो, कधीच. बरं, काय तुम्ही घाईघाईत गेला होता, काय झाली का तुमची कामं सगळी? झाली, सगळी झाली. अहो, ही तुफान मेला थांबेच ना काका. इतकी शॉपिंग केली आहे, सगळ्यांसाठी गिफ्ट आणले तास तिने. हो बाबा, खूप दिवसापासून म्हणत होतं, पण वेळच मिळत नव्हता. आज वेळ मिळाला. बाबा, हे तुमच्यासाठी. अरे बाप, काय इंक पेन? अगं पण काय उगाच हा खर्च कशासाठी? ठीक आहे हो काका, एक दिवस चालतं त्यात काय. आई, अगो बसा. बस ग, मला काय पाठी बघू नको. बघितलं का? हे तुझ्यासाठी. आई, काय सुंदर आहे का मुक्ता? नाही, खरंच सुंदर आहे. आई, आता तुम्ही जेव्हा केव्हा बाहेर जाल ना, तेव्हा ती वापरा. हो बाई, मी वापरणारच. वृंदाताई, हे तुझ्यासाठी. अरे आकाश, कशाला, काय गरज आहे याची? राहू दे. वृंदाताई, घे. आणि हो, हे माझ्या लाडक्या भाचीसाठी स्वेटर आहे. थँक्यू. काय चाललंय? काय तुमचा दिवस कसा काय गेला आज? कसा गेला दिवस ते सांगतील नंतर. आधी मला सांगा, पिक्चर कसा होता? छान होता. मी फ्रेश होऊन येते. ते थांब ग वहिनी, छान जरा. पिक्चर छान होता ते माहितीये मला, म्हणूनच तर पाठवलं तुम्हाला. काय मुक्ता? पण आम्हाला सांगा, स्टोरी काय होती पिक्चरची? स्टोरी काय? छान होती स्टोरी. छान होती ते माहितीये, पण काय होती स्टोरी ते सांगा. त्यात काय एवढं सांगतो. एक हिरो आहे, तो मग काय नाही सांगता येते. म्हणजे तुम्ही काही पिक्चर बघितलेला नाहीये, स्टोरीच सांगता येत नाहीये. अगं बघितलं आम्ही, गेलो होतो थिएटरला. थिएटर मध्ये जाणारच तुम्ही, तिकीट मीच काढून दिली होती तुम्हाला. पण थिएटर मध्ये जाऊन तुम्ही पिक्चरच बघितलं नाही, स्टोरीच माहिती नाही तुम्हाला. मग थिएटर मध्ये जाऊन आठवलं मला सगळं आठवलं. ऐका, हा सांगतो. आई ऐका. स्टोरी अशी आहे, एक हिरो आहे त्यात, त्याला एक लहान भाऊ आहे. तो खूप खोडकर आहे आणि एक दिवस तो मोठ्या भावाची खोड काढतो आणि मोठा भाऊ त्याला धुतो. नाही, आता त्यानं त्याला कसं धुतलं हे दाखवतो. नाही, नको. काय केवढा दंगा यांचा, बापरे. अहो, असेच आहेत लहानपणापासून बाई, कुठलंही निमित्त पुरतं बाई त्यांना. अरे धडपडाल यांचं सुरू. हो, तू पण काय कमी नाहीयेस मुक्ता. अगं ताई, गंमत केली ग. हो का? बरं, आज मी शॉपिंग केली सगळ्यांसाठी. आईंसाठी शॉल आणली, अरे वा, बाबांसाठी पेन, वृंदाताईसाठी इयरफोन, आणि एक आभा तुझ्यासाठी टॉप आणलाय. नकोय मला. अगं एकदा बघून तर घे. तू आणलेलं काही नकोय मला. आभा, अगं असं काय करते, बघून तर दे एकदा. आणि मुक्ताची चॉईस म्हणजे काय प्रश्नच नाही का? ताई, मी म्हंटल मला नकोय, आणि माझ्यासाठी तू काही आणण्याची आता गरज नाहीये. आभा, तिला काय झालं?
आभा अगं काय झालं, तू अशी अचानक वर का निघून आलीस? हे बघ तुझ्यासाठी किती छान सरप्राईज आणलंय आणि तुला मी दिलेलं काहीच का नकोय? आभा अगं मुक्ताताई काहीतरी विचारतीये, उत्तर देशील की नाही? आभा हे बघ, तुला जर हे आवडलं नसेल ना तर आपण बदलून घेऊ, काही हरकत नाही. नाही नाही मुक्ता, हे कारण नाहीये. आभा अगं बोलशील का काय झालंय? काय बोलू? हा काय बोलू? मुळात मुक्ताताई तुझ्याशी तर मी का बोलू? आता हे आण ते आण करून काही होणार नाहीये. ही असली ना खोटी काळजी नको दाखवूस. ओवीताई ही म्हणते हिला काळजी वाटते माझी. ताई तुला जरा जरी काळजी वाटत असते ना माझी तरी असं वागली नसतीस. माझ्या भावनांशी खेळताना काहीच वाटलं नाही का तुला? बहिणीचा विचार करतेस, प्रेम करतेस ना, बघा फालतू प्रँक केलाच नसतात. नाही तुझ्यासाठी हा फक्त प्रँक असेल, पण माझं काय? मी झाले होते ना इन्व्हॉल्व. पण हे सगळं संपल्यावर मला काय वाटेल, माझ्या मनाला काय वाटेल याचा एकदाही विचार केला नाहीस तू? मोठी बहीण म्हणून सांभाळून घ्यायचं की हे असे फालतू प्रँक करून त्रास द्यायचं ग? आभा एकदा माझं ऐकून तर घे. मी ताई प्लीज पुन्हा आता काही बोलू नकोस, मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं. मुळात तू माझ्याशी आता ना बोलूच नकोस, तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस. आभा ऐक ना. ओवीताई प्लीज सांग हिला. ओवीताई तू काहीच का बोलत नाहीयेस? आभा या सगळ्यात मी सुद्धा इन्व्हॉल्व होते. पण आम्ही तसं का केलं एकदा ऐकून तर घे प्लीज. आभा आभा ऐक ना. पण हे सगळं हिला कसं कळलं? शमिका काय काय चाललंय काय तुझं? हे शमिका. डॅडा मी माझी बॅग रेडी करते. बॅग रेडी करतेस? अरे डॅडा तूच तर म्हणालास की तू उद्या लखनौला चाललायस आणि मला कायमचा आजीकडे सोडतोयस, म्हणून मग मी माझं सगळं पॅकिंग करून ठेवते. लगेच पॅकिंग पण सुरू केलीस तू? मला वाटलं होतं तुझ्या मागे लागावं लागेल, हट्ट करशील तू, म्हणशील की जायची इच्छा नाहीये माझी. नाही माझी इच्छा आहे जायची, आणि तसंही तू ठरवलंस ना. ठरवताना मला कुठे विचारलंस? सो आय एम रेडी नाव. सॉरी. सॉरी कशाला म्हणतोयस डॅडा? इट्स ओके. डॅडा माझी आणखीन एक इच्छा आहे. पुढच्या वर्षी मला बोर्डिंगला टाक. काय? बोर्डिंग? हो बोर्डिंगच बेस्ट आहे, कारण तिथे आपलं कोणी नसतं. म्हणजे मग छान वाटणार नाही. बोर्डिंग सोडावं लागलं तर त्रास होणार नाही. शमिका ग काय बोलतेस मला खरंच काही कळत नाही.
जसा मला आता त्रास होतोय तसं पुन्हा नाही होणार. केस सुरू होती तेव्हा इतके दिवस मी वाड्या आजोबांकडे राहिले. सगळ्यांसोबत खूप मज्जा आली आणि मग मला तिथेच राहायला आवडायचं. आताही मी तिथेच राहावं असं वाटतं. पण आता तुझं ठरलंय ना लांब जायचं. असंच तुला दरवेळी कुठे ना कुठे जायचं असणार. मग तू मला सोबत नेणार, दुसरीकडे कुठेही मला ठेवणार. मग तिथली माणसं मला आवडणार, त्यांच्याशी मी जोडली राहणार. परत तुला ती जागा सोडावी लागणार आणि मला ती माणसं तोडावी लागणार. त्रास तर होतोच ना डॅडा. मला हे असं परत परत त्रास होणं नकोय डॅडा. शमिका, सॉरी बाळा, पण मला असं खरंच नाही वाटत की तुला त्रास व्हावा. हो माहितीये मला, पण मला त्रास होतोय हे तुला कुठे माहितीये? ते आता मी तुला सांगितलं ना. डोंट वरी, यापुढे त्रास होऊ नये म्हणून तू मला बोर्डिंगला टाक. हाच बेस्ट उपाय आहे. मग सुट्ट्या असल्या की आपण एकत्र राहू आणि सुट्ट्या संपल्या की मी परत बोर्डिंगला जाईल. बाळा, मी रागात बोललो होतो तेव्हा. माझ्या मनात असं काही नव्हतं. बोर्डिंगचं तुझ्या मनात नव्हतं. मीच तुला सांगतेय, बोर्डिंगच बेस्ट आहे डॅडा. कारण हे असं परत परत नको व्हायला. काही माणसं आपली होतात आणि मग त्यांना बाय बाय करावं लागतं, सोडून जायला लागतं. मम्मा होती ती सोडून गेली, त्यामुळे दुसरं कोणीतरी सोडून जाईल त्याचा त्रास नको ना व्हायला डॅडा. डॅडा, टाकशील ना मला बोर्डिंगला? निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. शमिकाची चिठ्ठी. शमिका घरी येऊन गेली. बाबा, शमिकाच घरी आली होती का? शमिका? शमिका घरी आली होती? नाही रे, तिने लिहिलेलं पत्र खोलीत होतं. शमिकाने पत्र लिहिलंय? हो. वाच 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 बघ. प्रिय वाडकर्स, आता आम्ही लांब जातोय तर ऑफकोर्स मी तुम्हाला खूप मिस करेन. केवढी धमाल केली आपण. वाड्या आजोबा आणि आजीला नुसतं दमवलंय मी. वृंदा आंटीकडून खूप लाड करून घेतलेत, कारण मला तुम्ही सगळेजण खूप आवडलात. तुम्ही सगळे असेच आनंदी राहा. मला खरं तर तुमच्या घरात कायमचं राहायला आवडेल, पण काय करणार ते शक्य नाही ना. आणि मला माहिती आहे तुमच्या घरावर कधीच संकट येऊ नये, म्हणून मी प्रार्थना करेन. आणि तरीही आलंच तर माझ्या डॅडाला सांगा, तो नक्की परत येईल. काय बोलायचं या पुरीला? मी प्रत्येकाला गोड पापाही पाठवलाय, पण स्पेशल एक्स्ट्रा गोड पापा मात्र बर्फीला.
आपण परत भेटू की नाही मला माहित नाही, सो मला नक्की मिस करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या. तुमची लाडकी शमिका. बाई किती जीव लावला बाई पोरीनं. लेकरू एकटं कसं काय राहायचं तिकडं. हो ना, अरे ही सगळी पोरं अशीच, एवढा जीव लावतात आणि मग एक दिवस जीव घेतील की काय असं वाटायला लागतं. काय करायचं शमिकाचं? तिला कॉल लावूया का आता? हा हा, लावा लावा लावा, फोन लावा तिला, आवाज तरी ऐकू देत पोरीचा. लावा. बाळा आलो मी. हा समीर. हॅलो अजिंक्य सर. ते आम्हा सगळ्यांना शमिकाशी बोलायचं होतं. अजिंक्य सर, तुम्ही लखनौला कधी निघणार आहात? आणि शमिका कुठे, कशी आहे ती? आहे ठीक आहे, पण खूप वाईट वाटतंय तिला. काय? अहो, तिने आम्हा सगळ्यांसाठी पत्र लिहिलंय आणि पत्रात तर खूप आनंदी वाटते ती. हो, आनंदानेच लिहिलं असेल ते पत्र. आताही आनंदानेच बॅग भरती आहे, म्हणजे निदान मला दाखवण्याकरता तरी. पण मला माहिती आहे खूप दुःखी असणार ती. हळदी आहे हो पोर. होय बाई. हो ना मास्तर, फार हळवी आहे ती. आणि म्हणूनच मी तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हणालो होतो, तिला तुमच्या इथे नको ठेवूया. एखाद्या माणसाची सवय झाली ना की ती मोडणं फार अवघड होऊन बसतं. लहान मुलांना समजावणं तर त्याहून अवघड होतं, स्पेशली शमिका सारख्या मुलांना. ज्यांना कुटुंबाचं प्रेम मिळत नाही अशा मुलांना समजावणं फार अवघड असतं मास्तर. हो ना, खरंय, अगदी खरंय. शमिका, घेतलंस का तू तुझं सगळं? हा, तुझे स्टोरी बुक्स वगैरे आणि आजीने गिफ्ट दिलेलं ते तुझं सॉफ्ट टॉय, खेळणी, घेतली ना सगळी? हो दादा. याच्यात गुड गर्ल. आजीकडे पण असंच वागायचं, गुड गर्ल सारखं. त्रास द्यायचा नाही. हो दादा, नाही देणार त्रास. बघ, तुला विचारतोय मी आणि मीच एक गोष्ट विसरलो, टेरेसचं दार लावायचं विसरलो. आलोच मी, थांब. मम्मा, मी जाते आजीकडे. जर तू इथे असतीस तर डॅडा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठेही गेला असता तरी आपण दोघी इथे असतो. पण आता असं नाही होणार. डॅडा आता निघालाय आणि मलाही आता जायला लागेल त्याच्यासोबत. मम्मा, खरं तर मला वाड्या आजोबांकडे राहायला आवडलं असतं ग. शमिका, चला, उशीर होतोय आपल्याला. बॅग घे. बाई, हा असा नाश्ता असला ना मला झोपच येते बाई लगेच. अहो मग झोपा की. ही काय झोपायची वेळ आहे का मी? हा काय ग बाई, आठवा लवकर. हो, आणि आभा कुठे ग? आभा नाही आली ते? आभा, ए आभा, ये बाई नाश्ता करून घे.
ये 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 लवकर. अगं उभी काय तिकडे, ये इकडे नाश्ता करायला. आभा, ह्या रस्त्यात का उभी आहेस? चल नाश्ता करायला. नकोय मला नाश्ता. अगं बाई, उपास वगैरे आहे का काय आज? नाही, भूक नाहीये. कॉलेजला जायचंय, उशीर होतो. एक मिनिट, म्हणजे तू क्लासला जाणार नाहीयेस का? मुक्ताताई आहे, ती सांभाळ. माझ्या इंटरनल एक्झाम्स येत आहेत ना, म्हणून नाही जमणार. येते. पण आभा, तिला काय झालंय? तिला कळलंय. काय? कसं कसं कळलं? एक मिनिट, काय कळलंय?